नालासोपाऱ्यामधील प्राचीन अशा बौद्ध स्तूपावरती आज सम्राट अशोकाची जयंती उत्सवात पार पडलेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता त्या बौद्ध स्तूपाच्या परिसरामध्ये उभा आहोत। हे जर बघितलं तर प्राचीन असं बौद्ध स्तूप आहे आणि या ठिकाणी हजारो जे भीम अनुयायी आहेत हे या ठिकाणी येत असतात आणि दर रविवारी या ठिकाणी मोठी महावंदना पार पडत असते आणि आज देखील त्याच पद्धतीने सम्राट अशोकाची जयंती ही या ठिकाणी पार पडलेली आहे। आपल्यासोबत काही बौद्ध नागरिक आहेत। तर सर काय सांगाल, कशा पद्धतीने आजची जयंती उत्सव होता? आजचा जयंती महोत्सव हा एक नालासोपारावासियांना ऐतिहासिक क्षण होता। वास्तविक पाहता बुद्धांच्या नंतर सम्राट अशोकाने हा बौद्ध धम्म जिवंत ठेवलेला होता। कारण जर सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधून हा धम्माचा प्रसार केला नसता तर कदाचित आज आमच्या वाट्याला बाबासाहेबांच्या माध्यमातून बुद्ध आले नसते। तर ही ऐतिहासिक घटना, ज्याप्रमाणे मगाशी अनेक लोक आमचे कार्यकर्ते म्हणाले की सम्राट अशोकाची जयंती ही देशाची जयंती साजरी व्हायला पाहिजे, सार्वजनिक सुट्टीत जाहीर झाले पाहिजे त्या दिवशी। तर असा हा ऐतिहासिक चक्रवर्ती सम्राट राजा अतिशय योगदान भारताला देऊन गेलेला, भारताची ओळख दिलेली आहे, एवढंच मी सांगू शकेन। धन्यवाद। तुम्ही काय सांगणार सर, कुठून कुठून या ठिकाणी बौद्ध अनुयायी येत असतात, कशा पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतात? ॲक्च्युली आम्हाला एक मोठा गर्व आहे की तो तिथे 3ऱ्या शतकातील इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील नकाशे लागलेले आहेत आणि त्या नकाशामध्ये संपूर्ण नकाशे जे आहेत हे सम्राट अशोकांच्या काळचे नकाशे आहेत आणि त्या नकाशाच्या पश्चिम तटावरती केवळ एकच नाव आहे आणि ते म्हणजे सोपारा। त्या सोपाराचं म्हणजे इतकं महत्त्वाचं ठिकाण आहे हे आंतरराष्ट्रीय एक बेट होतं आणि ह्या आंतरराष्ट्रीय बेटामध्ये हा जो स्तूप इथं निर्माण झालेला आहे याला आंतरराष्ट्रीय लेवलचा एक दर्जा मिळाला पाहिजे आणि बऱ्याच देशातून आता गेल्या आठवड्यामध्ये जवळजवळ 4 वेळेस श्रीलंकेचे लोक इथे येऊन गेले, व्हिएतनामचे लोक इथे येऊन गेले आणि त्या लोकांच्या इतिहासामध्ये लिहिलेलं आहे की नालासोपाराचा जो स्तूप आहे या इथून संघमित्रा आणि बदंत महेंद्र इथून ते संपूर्ण जगामध्ये जो बुद्ध धम्म पसरला, ज्याचा प्रचार प्रसार झाला तो नालासोपारा। आणि ह्या नालासोपारा जो आहे हे केंद्रबिंदू आहे, हे अप्रांत प्रदेशाची राजधानी नालासोपारा हे केंद्रबिंदू आहे आणि या केंद्रबिंदूला पुन्हा ती त्यावेळेची ऐतिहासिक असं महत्त्व मिळावं ही आमची इच्छा आहे आणि तो जो गर्व आहे आमच्या सर्व पालघरवासियांसाठी तो गर्व आहे आणि गर्वाचा विषय आहे। केवळ फक्त बौद्ध बांधवांसाठीच नाही, आपल्या सर्वांसाठी तो याचा आहे, कारण इथून जगाच्या इतिहासामध्ये याची नोंद झालेली आहे। सर तुम्ही काय सांगणार? सर मी मगाशीच बोललो की या ठिकाणी या महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये हा स्तूप नव्हता, परंतु नंतर महापालिकेमध्ये मर्देश हे गाव या ठिकाणी महापालिकेमध्ये वर्ग झालं आणि ते वर्ग झाल्यामुळे हा मर्देश ह्या गावामधला स्तूप आहे, त्यामुळे आता महापालिकेच्या अखत्यारीमध्ये आलेला आहे। परंतु ज्यावेळेला 2012ला पहिली महासभा झाली आणि आमचे आत्ताचे महापौर हे त्यावेळेला सभापती होते, स्थायी समितीचे सभापती, आणि त्यांच्या हे लक्षात आलेलं आणि बऱ्याचशा लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिजदादा ठाकूर आमदार जे आहेत ह्या लोकांनी हे सांगितले की बाबा हे पुरातत्व जरी असलं तरी हे भारताचं नाक आहे आणि ह्या नाकाला दुर्लक्षित करणं आम्हाला योग्य वाटत नाही। म्हणून तत्कालीन महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तत्कालीन नालासोपारा नगर परिषदेला 12व्या वित्त आयोगामध्ये 50 लाख रुपये जे दिले होते त्याच्या माध्यमातून हे प्रवेशद्वार या ठिकाणी झालं आहे। 300 मीटर बुद्ध स्तूपापासून 300 मीटर कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा करता येत नाही, कारण ते पुरातत्व आहे आणि म्हणून त्याच्या 300 मीटर बाहेर ते आपल्याला बुद्ध गेट बांधलेला आहे, जो अशोकाचा गेट बांधला आहे। आणि सम्राट अशोकाची जयंती म्हटल्यानंतर भारतातला एकमेव नव्हे तर जगातील एकमेव असा राजा सम्राट होऊन गेला की त्याने बौद्ध धर्माचा पुनर्स्थापन केलं आणि 84,000 लेण्या स्थापन केल्या। आज लेण्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मला पडतं 300 ते 400पेक्षा जास्त लेण्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्र समृद्ध आहे। साधू संतांचं राज्य म्हटलं जातं ते महाराष्ट्राला उगाच म्हटलं जात नाही, इथे शांती समृद्धी या ठिकाणी नांदते, ही तथागत भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पाहून झालेलं आहे। हे जे काय हे ठिकाण आहे ह्या ठिकाणाची पुनर्स्थापन व्हावं। आपण आमचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आहेत आणि कोणाही जे राजकीय असतील ते सगळे, परंतु ह्या कुटुंबाने खूप मोठं कार्य केलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याबरोबर ते आता आम्ही या संघ आता जी आजची जी जयंती करतो आहे आम्ही ती उपासकांच्या माध्यमातून करतो आहे। इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती समिती पण आहे, पण त्यांच्याही माध्यमातून आणि सगळा जो आज जनसमूह आहे हा जनसमूह त्या माध्यमातून राहिला आहे। फक्त केवळ एक आहे की सम्राट अशोकाची जयंती सेपरेट व्हावी। आम्ही आज सिग्नेचर घेणार आहोत आणि ते राष्ट्रपतींना सांगणार आहोत की ह्या भारताचा प्रमुख राजा सम्राट अशोक याच्या नावाने तुम्ही
सार्वजनिक सुट्टी द्या आणि त्याचा उत्सव जो आहे हा शासकीय पद्धतीने करावा. आणि मी ह्या ठिकाणी अभिमानाने सांगेन की आमचे या ठिकाणचे महापौर आहेत हे अत्यंत धार्मिक आहेत आणि त्यांनी ह्या बौद्ध धर्माचं अत्यंत चांगल्या प्रकारे पालन केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी एक सुंदर असं विहार बांधलेलं आहे आणि त्या विहाराची संपूर्ण व्यवस्था ते स्वतः करतात. आणि म्हणून त्यांना अगदी कळकळीची विनंती आम्ही सांगणार आहोत की तुम्ही इकडे पहा, आमच्या ह्या पुरातत्वाकडे पहा, ह्या जुन्या स्थळाला नवीन स्थळ कसं होईल असं करा. पर्यटनमध्ये आपल्याला 3 नंबर दिलेला आहे इथे. निश्चित आपल्यासोबत महापौर देखील आहेत. महापौर साहेब काय सांगणार, आज आपण सम्राट अशोकाच्या जयंतीसाठी या ठिकाणी आलेलो आहेत. आजचा पवित्र असा दिवस आहे, 2330वी जयंती आहे. नुसतं धर्मप्रसार नाही तर जगाला शांतीचा मार्ग ज्या ठिकाणून गेला हे स्थान आहे. त्या इथून जगामध्ये शांतीचा संदेश, सद्भावना कशी वाढावी हा सगळ्यात महत्त्वाचा उपदेश इकडून गेला. आणि अशा या पवित्र ठिकाणी आज आपण आहोत, सगळे भक्तगण आहोत. महापालिकेचं अडचण हीच होती का पुरातत्व विभागाच्या हातात ही वास्तू असल्याकारणाने महापालिका खर्च करू शकत नव्हती. तत्कालीन चीफ सेक्रेटरी रत्नाकर गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याचशा गोष्टी आम्ही योजल्या होत्या. आमचा प्रयत्न होता, नवीन DPमध्ये देखील त्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. कुठचाही निधी कमी पडणार नाही. फक्त पुरातत्व विभागाचं थोडंसं आडमुठे धोरण म्हणा किंवा त्यांचे नियम म्हणा हे मध्ये येतात, परंतु त्याही व्यतिरिक्त नवीन DPमध्ये या क्षेत्राच्या बाहेर आपल्याला या सगळ्या स्मृती कशा जागा ठेवता येतील, हा संदेश कसा जागा ठेवता येईल. कारण जगातल्या नकाशावरचं हा भाग आहे आणि जगातून सर्व इकडे भाविक येत असतात. तर निश्चित आमचा प्रयत्न आहे, लोकनेते जितेंद्र ठाकूर यासाठी कार्यरत आहेत का आपल्याला असं काही गोष्ट करून ठेवायची आहे का त्या जगाला त्याचा उपयोग होईल आणि हा संदेश जो शांतीचा गेलेला आहे हा कायम राहावा, यासाठी काही ना काही सर्व बांधवांच्या मनातली गोष्ट आहे ती करण्याचा प्रयत्न आहे. निश्चित आपल्यासोबत काही स्थानिक नगरसेवक देखील आहेत. तर तुम्ही काय सांगणार, काही या ठिकाणी आपण कार्यक्रम घेत असतात, कार्यक्रम पार पडत असतात, परंतु आपण या ठिकाणी आता कशा पद्धतीने कार्यक्रम घेतो? बघा, सम्राट अशोकांच्या जयंती आज आपण साजरी करतो आहे आणि जवळजवळ सम्राट अशोकांनी 84,000 स्तूप असे बांधले आहेत. त्यापैकी हे ऐतिहासिक स्तूप आपल्या सोपारा येथे आपल्याला पाहण्यात येते आणि मला विशेष आनंद होतो की माझ्या प्रभागामध्ये येते आणि त्या प्रभागाची मी नगरसेविका आहे. पुरातत्व शास्त्र इकडे ज्या अडचणी येतात त्याच्यावरती काही पुरेसं लक्ष देत नाही आहे, परंतु आता वसई विरार नगरपालिकेमध्ये आम्ही म्हणजे आपले माननीय माजी महापौर रुपेश जाधव साहेब आणि आपले माजी आमदार क्षितिदादा ठाकूर हे नेहमी पाठपुरावा करत असतात, नेहमी यांना भेट देत असतात स्तूपाला आणि यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही नक्कीच पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही देखील आहेत. माताजी काय सांगाल, आपण या ठिकाणी दर रविवारी वंदना घेत असतात? ह्या ठिकाणी म्हणजे मला तर माझ्या तर माहितीनुसार हा जो स्तूप आहे ना तो 27 वर्ष मला माहीत आहे. या स्तूपासाठी सुद्धा मी आंदोलन केलं होतं 5.5 महिन्यात, जानेवारी ते जून महिन्यापर्यंत. या ठिकाणी मी कुटी पण बनवली होती राहण्यासाठी, पण पुरातत्व विभागाने ती काढून टाकली होती की म्हणजे परमिशन नाही काढण्यासाठी राहण्यासाठी. तर हा जो स्तूप आहे सम्राट अशोकाने जे 84,000 स्तूपं बनवली, 84 स्तूप, तर त्या स्तूपातला हा एकमेव स्तूप आहे आणि ह्याचा दुवा जो श्रीलंकेपर्यंत भेटतो की श्रीलंकेच्या लोकांना माहिती आहे की या ठिकाणातून संघमित्रा आणि महेंद्र संघ ते श्रीलंकेला पोहोचले. तर ह्या स्तूपाचा विकास व्हावा म्हणून अनेक लोक या ठिकाणी झटत आहेत आणि दर रविवारी या ठिकाणी वंदना होतात. परंतु या ठिकाणी पाणी, बसण्याची सोय, कारण येणारे जे पर्यटक आहेत त्यांनासुद्धा पाणी पाहिजे, टॉयलेट पाहिजे. आता टॉयलेटसुद्धा 2च आहेत, परंतु या ठिकाणी आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती ही सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होत असते. तर लोकांची या ठिकाणी म्हणजे बसण्याची सुद्धा गैरसोय होते. तर हे महानगरपालिकेने जर परमिशन काढून घेतली तर फार बरं होईल. कारण हा जो स्तूप आहे ना हा एकमेव स्तूप आहे आणि जगाचं लक्ष ह्या स्तूपाकडे लागलेलं आहे. आपण जर बघितलं असेल तर हा नालासोपाऱ्यामधील प्राचीनकालीन हे बौद्ध स्तूप आहे आणि या ठिकाणी पुरातन विभागाने गांभीर्यानं लक्ष देऊन या ठिकाणी ज्या स्तूपाची जी दुरावस्था झालेली आहे त्याची कुठेतरी या ठिकाणी सुधारणा करावी अशी मागणी देखील या ठिकाणच्या सर्व बौद्ध अनुयायांकडून करण्यात आलेली आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा.